बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। नारायण राणे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्याविषयीची बातमी आता आपण बघणार आहोत। नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गामध्ये ही पत्रकार परिषद घेतली आणि स्वाभिमानी पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी निलेश राणेंच्या नावाची घोषणाही त्यांनी केली। त्याचबरोबर युतीमधल्या नाराजीचा फायदा शिवसेना भाजप सोडून इतर पक्षांना होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। पहिलीच निवडणूक असल्यामुळे आणि एक वर्षाचं कालावधी झाल्याने आम्ही सर्व जागा लढवत नाही आहोत आणि ते स्वबळावर लढवणार। सिंधुदुर्ग रत्नागिरी साठी आमच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केले आहेत। निलेश राणे हे आमचे उमेदवार असतील आणि या वेळेला त्यांना विजयी मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। बीजेपी बरोबर जाणार बोलल्यानंतर काय, एनडीए आहे ना, एनडीए मध्ये शिवसेना पण आली, मग असू दे ना। शिवसेना म्हणजे काय एनडीए आहे का? मोदी ज्या गटात आहेत त्या गटाला आम्ही मदत करणार, भाजपला मदत करणार। किती पक्ष आहेत एनडीए मध्ये, शिवसेना असली तर असू दे। छत्रपती शिवाजी राजेंचा मोठा पुतळा साताऱ्यात उभारणार असल्याची घोषणा काल साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी केली। साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनचं उद्घाटन काल रात्री उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत झाला, त्यांच्या हस्ते झाला। यावेळी बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहे आणि त्याची उंची ही किती असेल हे सांगितलं। हे सांगताना त्यांनी त्याबरोबर उभारल्या जाणाऱ्या तोफेची दिशा सांगत उडवून देण्याची धमकीही दिली। त्यांचा रोख शिवेंद्र राजेंकडे असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती। कालपासून नरेंद्र पाटील आणि शिवेंद्र राजेंच्या राजे यांनी एकत्र मिसळ खाल्ल्याच्या चर्चाही सुरू आहेत। खासदार उदयनराजेंचा वाढदिवस आहे आज आणि हा त्यांनी पुलवामा इथं झालेल्या जवानांना समर्पित करत वाढदिवस साजरा न करण्याबाबतचं सूतोवाच केलेला आहे। आज त्यांचा वाढदिवस असला तरी सुद्धा ते वाढदिवस साजरा करणार नाहीयेत, कुठलाही कार्यक्रम कार्यकर्त्यांनी करू नये असंही त्यांनी सांगितलं आहे। मात्र सुनील पाटील या चित्रकारानं उदयनराजेंचं हुबेहूब चित्र साकारून उदयनराजेंना शुभेच्छा दिल्यात। हे हुबेहूब दिसणारं चित्र पाहून उदयनराजेही अवाक झाले आणि त्यांनी चित्रकाराला शुभेच्छा दिल्या। विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका फोनमुळे देशातील सगळ्या विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईतल्या एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये फोन आला आणि खळबळ उडाली। विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याची धमकी या फोनवरून दिली गेली होती। पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट असताना विमान हायजॅक करण्याच्या धमकीच्या फोनमुळे आता विमानतळाची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। शनिवारी दुपारी एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये एक फोन आला आणि या फोनमध्ये विमान हायजॅक करून भारतीय कंपनीचे एक विमान हायजॅक करून पाकिस्तानला नेण्यात येईल अशा पद्धतीची धमकी देण्यात आली आणि त्याचमुळं ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीज आता सज्ज झालेली आहे आणि विमानतळ परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळाच्या एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये हा फोन आला होता आणि त्यानंतर आता सगळ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे। प्रवाशांचं सामान त्याचसोबत कॅटरिंग आणि इतर विमान कर्मचारी यांचीसुद्धा कसून तपासणी करण्यात येत आहे। पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट होता, विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली होती। मात्र आता विशेष लक्ष या सगळ्या बाबतीत विशेष तपास या संपूर्ण विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरू केलेला आहे। हा फोन नेमका कुणी केला की हा खोडसरपणा आहे या सगळ्याबाबतही तपास होत आहे। मात्र पुलवामा हल्ल्यानंतर हा जो फोन आला यामुळं सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि कुठलीही सुरक्षेत कमतरता असू नये आणि हा फोन लाईटली घेतला जाऊ नये या सगळ्या बाबतीत विमानतळ अधिकारी प्रयत्न करत आहेत आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि तपाससुद्धा त्या दिशेने सुरू करण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या होत्या दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। अजूनही काही बातम्यांकडे आपण वळणार आहोत। आत्ता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।